मुठे समितीच्या अहवालात थेट पार्थ पवार यांचं नाव घेतलं नसल्यामुळे त्यांना क्लीन चिट दिली असं म्हटलं जातं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या अहवालामध्ये अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीला दोषी धरण्यात आलेलं आहे. त्या कंपनीनं हा सगळा खेळ केल्याचं मान्य करण्यात आलेलं आहे असं म्हणतात. त्यामुळे आत्ता जरी ते क्लीन चिट दिल्यासारखं वाटत असलं तरी कदाचित पुढे या कंपनीला दोषी धरल्यामुळे आणि या कंपनीचे 99% पार्टनर हे पार्थ पवार असल्यामुळे पुढच्या समित्यांना या अहवालाची दखल घ्यावी लागेल. या जे काही म्हटलं आहे अमेडिया कंपनीबद्दल त्याची दखल घ्यावी लागेल असं वाटतं आहे. त्याचप्रमाणे या अहवालामध्ये आणखी एक मोठा स्फोट करण्यात आलेला आहे, गौप्यस्फोट करण्यात आलेला आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हे दस्त नोंदवले त्यांनी त्या दस्त नोंदवताना या जमिनीला जी स्थावर मालमत्ता आहे जी हलवता येत नाही त्या मालमत्तेला जंगम मालमत्ता दाखवून नोंद करण्यात आलेली आहे. जमिनीला जंगम मालमत्ता समजणारं आपलं ऐतिहासिक जे पौराणिक पात्र आहे ते म्हणजे पवनपुत्र हनुमान. त्यानंतर तशी करामत फक्त महाराष्ट्रातले अधिकारीच दाखवत आहेत असं नक्की म्हणता येईल. पण पवनपुत्र हनुमानाने एका चांगल्या हेतूने ते काम केलं होतं. परंतु हे जे प्रशासनातले बजरंग आहेत यांचा राम कोण आहे ते माहिती नाही. परंतु ते अशा प्रकारे जमिनींनासुद्धा जंगम मालमत्ता दाखवून जर व्यवहार करत असतील तर असे किती लोक महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि त्या प्रत्येकाचं गॉडफादर कोण आहे, राम कोण आहे याची आता शोध घ्यावी लागणार आहे. आणि हे राज्य शासनाने तातडीने केलं नाही. अर्थात ते करतील की नाही शंका आहे, कारण कदाचित हे राम मंत्रालयातच बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा शोध कितपत गांभीर्याने घेतला जातोय हे महाराष्ट्रातील जनतेने पाहायला हवं आणि त्यावर लक्ष ठेवायला हवं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.